हात देणार नाही आणि जो तो मुखातून जय म्हणणार नाही त्याला पुढच्या जन्मी देव जीव देणार नाही. नामसंकीर्तन साधन पैसे सगळं दिलं बापे जन्मांतरीचे. ओम बजरंग बली की शिवाजी महाराज की अवघी दुमुदुमली पिंपळगाव खांबनगरी. धन्यवाद. मी कुस्ती निवेदक किरण मते बोलतोय. चुकून अनावधानानं एखाद्याचं नाव चुकलं असेल किंवा एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर तुमचा छोटा बंधू म्हणून माफ करा अशी मी सर्वांना विनंती करतो. छोटा बंधू म्हणून माफ कराल असं मी समजतो. धन्यवाद. एकदा माझ्या कुस्तीची आवडली असेल, कुस्तीची कॉमेंट्री आवडली असेल तर मनापासून एकदा टाळ्या वाजवा. धन्यवाद. आपण दिलेल्या प्रेमाबद्दल. आणि ग्रास संदीप जाधवनं कब्जा घेतला. मी मागाशी सांगितलं संदीप जाधव शालेय स्पर्धेमधून राज्यस्तरीय स्पर्धेमधून सुवर्ण पदकाचा मानकरी. आयक्यू किंवा वाचीव नवी कॉलेज आम्ही दोघं सोबत होतो आणि नंतर तो सेना दलामध्ये भरती झाला. आमोशा आणि पौर्णिमाची गाठ पडली अशी कुस्ती लागली. संदीप जाधवनी कब्जा घेतला आणि ही कुस्ती पुरस्कृत केली. साहेब घ्या पुरस्कृत झालं का? हो नक्की ना. पिंपळगाव खांब ग्राम विकास समितीतर्फे 5100 हे रोख स्वरूप आणि मानाची गदा असं या कुस्तीचं स्वरूप असणार आहे. पिंपळगाव खांबचा पैलवान संदीप जाधव हा जर विजयी झाला तर त्यासाठी सुरेश रामचंद्र बोराडे यांनी सुद्धा या ठिकाणी 1000 रुपये जादा बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. देणगी सरसावलेले 6200 असं या बक्षिसाचं स्वरूप असेल संदीप जाधव जर विजयी झाला तर. आणि संदीप जाधव आता अग्रेसिव्ह मोड मध्ये पाठी मागून कब्जा घेतला. तिथंच घोट्यातून पट काढण्याचा प्रयत्न संदीप जाधवचा. एक सेना दलाचा पहिलवान. मी मगाशी सांगितलं कुस्तीकडे करिअर म्हणून बघा. बाप रे बाप. हो हो हो. एक घोट्यातून पट काढला होता आणि पुन्हा एकदा कब्जा घेतला संदीप जाधवनं. आणि हे कुस्तीचं मैदान एक ऐतिहासिक क्षणाकडे वाटचाल करायला लागलं. कोण होतोय मानाच्या गदेचा मानकरी? हनुमंत रायाचं शस्त्र म्हणजे गदा. आणि ह्या गदेचा मानकरी कोण होतोय याचा फैसला बघण्यासाठी अनेक प्रेक्षकांनी आपले मोबाईल सरसावले. अनेक प्रेक्षकांच्या नजरा या कुस्तीवर टिपून आहे. प्रेक्षक मंडळी डोळ्याच्या पापण्या सवडीनं मिटा. एखाद्या ऐतिहासिक क्षणाला मुकाल आणि मोळी बांधण्याचा आटोकाट प्रयत्न संदीप जाधवचा. आणि मोळी डावाची पकड घेतली संदीप जाधवला. टाळ्या करा. मोळी बांधली संदीप जाधवनं. मात्र आपल्या वजनाचा काहीसा फायदा घेतोय बेंडकुडे पैलवान गिरणाऱ्याचा. आणि रणात वाजणारं शस्त्र तुतारी देखील वाजायला लागली. मगर मिठी मारून पाठीवर बसलेला आहे. पंच फिरते ना पंच बरडी वाजता फिरते ना. बरीच कामगिरी आपल्या नजरेतून चोखपणे पार पडलेली आहे. शेवटच्या क्षणाला पाठी मागून कुणी गोटा फेकून याची काळजी घ्या. कारण ऐतिहासिक क्षण बघण्यासाठी सगळ्यांची डोळे आतुरलेले आणि गोळी बांधली संदीप जाधवनं. जोडी बाप रे बाप. काहीतरी घडतंय. डोळ्याच्या पापण्या सवडीनं मिटा. आणि आपल्या ताकदीचा आणि वजनाचा फायदा घेतोय बेंडकुळे पैलवान. ओ सवारी. बाप रे बाप. ज्यांनी ज्यांनी सवारी राव ज्यांनी कुस्त्या खेळल्या त्यांना सवारी राव चांगला माहित आहे. कोंबडे वाजतात. ज्यांनी कुस्त्या केल्या त्यांना सवारी रावाची पकड चांगली माहित आहे. खालच्याला भर दिवसात चांदण्या दिसत असतात. ज्यांनी पैलवानची केली त्यांना चांगलं माहित आहे. आणि कब्जा घेतला संदीप जाधवनं. मी मागाशी सांगितलं दोघांचंही कौतुक आहे. वरच्याच्या मनगटात किती ताकद आहे त्यापेक्षा खालचा मन घट्ट करून सहन किती करतोय
याला फार मोठं महत्व आहे. तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आणि घोट्यातून पट काढलाय संदीप जाधवनं. तिथंच एका पायावर नाचतोय बेंडकुळे पैलवान. रे आता रोहित पॉइंट काय ना तू गाडी चालला पाव थांबू लागला दोघांचाही चांगलाच कस लागलेला आहे. बाहेरून बोंबलायला काय जात पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा जी कळे. आतमध्ये गेल्यावर कळतंय काय असतंय ते. बाहेरून बोंबलायला काय जात नाही. वर्षानुवर्षाची तपश्चर्या अशी कोणी एका दिवसात पैलवान तयार होत नसतोय. जो जितका घासतोय तो तितका चमकतोय. चांगला पैलवान तयार व्हायला जवळजवळ 10-12 वर्ष लागतात. आणि मानाची गदा मैदानावरती फिरायला लागलेली या पिंपळगाव खामनगरीची मानाची गदा. जोरात घेऊन पुढे जरा पावा थोडस जरा गदा घेऊन पावा थोडस जरा जवळ चालते ना. तुमच्या पायाखाली मुंगी माराशी झाली. चला जरा चालते ना. हो छडी टांग लावण्याचा प्रयत्न बेंडफुळे पैलवानाचा. थोडस पावा आम्हाला पाहू दे किती पावा तर. फोटोग्राफर फिरत्या पंचमंडळी फिरते रा. मी मागाशी सांगितलं पाठी मागची लोक मनातल्या मनात लई काही चांगलं चांगलं बोलत असतात. त्यांना कुस्ती दिसली नाही की मग कुस्ती दिसत असली तर शांत बसतात. पंचमंडळी फिरते रा. आणि या पंचांच्या भूमिकेतून हे कुस्तीचं मैदान एक ऐतिहासिक क्षणाकडे वाटचाल करताय. एकदा पंचांसाठी टाळ्या वाजवा. हो आयोजन कमिटीचं देखील कौतुक आहे. आणि मला उत्कृष्ट साथ लागली. सुनील भाऊ जाधव यांनी मला अतिशय सुंदर अशी साथ दिली. त्यांचंही माझ्याकडून कौतुक आहे. धन्यवाद. आणि ज्यांनी मतानानं मनानं धनानं दान केले त्या सर्वांना देव करो आणि 100 वर्षाचं आयुष्य भेटो. आणि ज्यांनी दान दिलं नाही वर्गाने दिलं नाही त्यांना देव करून 200 वर्षाचं आयुष्य भेटो. निदान पुढच्या 100 वर्षात त्यांच्याकडून काहीतरी कौतुक त्यांच्याकडून काहीतरी. अहो मला डिस्टर्ब करू नका. नाहीतर पुढच्या 100 वर्षात त्यांच्याकडून काहीतरी सत्पात्री दान व्हावं म्हणून त्यांना देव करून 200 वर्षाचं आयुष्य देऊ. मैदान सोमनाथजी बोराडे यांच्या निगराणीखाली शेवटच्या क्षणाकडे